आपण ज्यांची वाट पाहतात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, काय माहित नाही, आता इतके दिवस बोलत नव्हतो, नीट होतो. आज संध्याकाळी मेळावा म्हटल्यानंतर सकाळपासून सर्दी सुरू झाली. ते डॉक्टरांकडनं औषधं वगैरे घेत त्यांना फक्त एवढं सांगितलं, म्हटलं त्या औषधाने ग्लानी येणार नाही एवढं फक्त बघा. कारण तर मी संध्याकाळी काय बोलतोय समोरच्यांना कळायचं नाही. पत्रकार उद्या परत येतील माझ्याकडे, काल काय बोललात. ठाण्यात जोरात उत्साह आहे आणि हे तुमच्या उपस्थितीवरनं सगळं दिसतंच आहे. आणि अभिजित आणि आपला अविनाश ते शोलेमध्ये आहे ना, मैंने तुम्हें यहां लाके कोई गलती नहीं की. त्याच्यात फक्त ठाकूर बोलतोय, इथे ठाकरे बोलतोय. आणि उत्तम काम करतायत. तुमची सगळ्यांची साथ आहे आणि जोरात पावलं टाका. मध्यंतरी मी जरा म्हटलं जरा बघू जरा काय काय चाललंय. माझ्याकडे आमचे सगळे पत्रकार बांधव यायचे, विचारायचे काही नवीन, थोबाड उचकटणार का. बरेच विषय होऊन गेले. प्रत्येकाला कुठे सतत बोलत राहायचं. जरा थोडासा बघितलं पण पाहिजे, अभ्यास पण केला पाहिजे, पाहिलं पण पाहिजे बाकीचे काय करतायत. तर काही बातम्या पुढ्या सोडून द्यायच्या. मग ते तुम्हाला त्या कोणते आपले भय्यू महाराज, त्यांचा एक मला कळवळून फोन की बाबा काय माझ्या इकडे तुम्ही काहीतरी बक्षीस मारा, मला का काहीतरी पुरस्कार देण्यासाठी कृपा करून या 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 या. बरेच वर्ष ते मला बोलवत होते. मी म्हटलं बरं चला ठीक आहे, म्हटलं येतो. तिथे गेलो. असं सभागृह होतं, सभागृहात गेलो, भाषण केलं, निघालो. इंदोरला होतं. म्हटलं तर इंदोरला, पण खरं आउटडोअरला. आणि आलो परत. सुरू बातम्या. भय्यू महाराज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं काहीतरी एकत्र करणार. कसं करणार. कणिक होत आम्ही. आणि मग नवीन सगळं परत सुरू. काय बातम्या द्यायला काय आमच्या पत्रकारांच काय, जो न देखे रवी वो देखे कवी, कुठेही घुसतात. आणि माझी आणि म्हणे उद्धवची म्हणे कुठच्या तरी फार्म हाऊसवरती बैठक झाली. हेच प्रश्न निर्माण करणार, हेच प्रश्न विचारायला येणार. काय झाली. माझा प्रश्न होता तर बातमी कशी छापल्या, बातम्या छापल्या कशा काय. स्वतःहून काहीतरी बेधडक देऊन टाकायचं. पण अर्थात मी पत्रकारांनाही दोष देणार नाही, त्यांनाही या बातम्या पुरवल्या जातात. एकेकाची प्रत्येकाची राजकारणं असतात. आणि हे भारतीय जनता पक्षाला घाबरवण्यासाठी म्हणून अशा प्रकारच्या बातम्या सोडल्या की बघा आम्हाला नीट वागवा, नाही तर आम्ही तिकडे जाऊ. त्याच्यासाठीच्या बातम्या होत्या. कसली भेट नाही, गाठ नाही, काय नाही. यांच्या राजकारणासाठी बातम्या सोडतायत.
मग तेव्हाही मला पत्रकारांचे फोन आले. म्हटलं अजिबात मला काय उत्तर पण द्यायचं नाही, बघू म्हटलं जेव्हा द्यायचं तेव्हा देईन. आज या आपण सर्वजण महाराष्ट्राचे आपण सगळे सैनिक आज सकाळची वर्तमानपत्र वाचताना किंवा चॅनलवरती, मी फार बघत नाही पण चॅनलवरती थोड्या बहुत बातम्या पाहताना काही बदल झाला असं नाही दिसत. हे सरकार आलं, ते सरकार गेलं, नवीन सरकार आलं, नवीन सरकार आलं, बातम्या त्याच. महिलांना अजून रेल्वेमध्ये प्रवास करताना सुरक्षित वाटत नाही. आधीच्या सरकारमध्येही वाटत नव्हतं, आताच्या सरकारमध्येही वाटत नाही. तेव्हाही शेतकरी आत्महत्या करत होते, आताही शेतकरी आत्महत्या करतायत. परवा तर त्या देवेंद्र फडणवीस ज्यांच्या घरी जाऊन राहिले होते, मुख्यमंत्री ज्यांच्या घरात जाऊन राहिले होते, त्या शेतकऱ्याच्या घरातल्या महिलेने परवा दिवशी आत्महत्या केली, जिथे मुख्यमंत्री जाऊन राहिले होते. तर काय बोलले माहित नाही. बहुधा आमच्याकडनं, या सरकारकडनं काही होऊ शकत नाही एवढंच बोलले असतील. पण त्या बिचारी महिलेने, त्या मातेने, भगिनीने, तिने आत्महत्या केली. दुष्काळाचा प्रश्न हा वाचून बसलाय, तेव्हाही बसला होता, आताही बसलाय. सिंचनाचा प्रश्न तेव्हाही होता, आताही आहे. टोलचा प्रश्न तेव्हाही होता, आताही आहे. बदललं काय? फक्त थोबाड, तोंड बदलली, बाकी काय नाही बदललं. नवीन नवीन उद्योग सुरू त्यांचे. काय तर म्हणे शिक्षणाचा विद्यार्थ्यांवरचा भार कमी करायचा आहे. काय पण आमचे शिक्षण मंत्री दप्तर वजन काट्याने तपासत होते. अहो हा भार नाही, अभ्यासक्रमाबद्दल चालू आहे, अभ्यासक्रमाबद्दल ते वजन काट्याने तपासतात दप्तर. इतक्या लवकर यांची भांडाफोड होईल वाटलं नव्हतं. चांगल्या रन काढायच्या ऐवजी चिकी रन काढत आहेत. तेव्हाही भ्रष्टाचार होता, आताही भ्रष्टाचार आहे. म्हणजे आता तर मला मध्यंतरी सरकारमधली काही माणसं मला बोलली, सरकारी अधिकाऱ्यांमधली मला माणसं काही भेटली. एका खात्यामध्ये बदल्यांसाठी गेल्या 5-6 महिन्यामध्ये फक्त बदल्या, अंतर्गत बदल्या, त्या खात्यातल्या बदल्यांसाठी किती पैसे घेतले गेले? जवळपास 100 कोटीच्या वर. काय फरक पडला? तेही भ्रष्टाचारी होते, हेही भ्रष्टाचारीच आहेत. एक आपले देवेंद्र फडणवीस, चांगला माणूस आहे, खरंच चांगला माणूस आहे, प्रामाणिकपणे काम करतोय, पण करून देतील तर ना. त्यांचेही हात बांधलेत, पाय बांधलेत आणि धाव सांगतायत. बरं, त्यांचा एकूणच आकार पाहता कसं धावण, काय हातपाय न बांधता. कधी कधी टीव्हीवरती बघत असताना असं वाटतं याचा बॅलन्स जाईल. त्यांचेही हात बांधलेत, वरती हात बांधलेत. ते मोदी आणि त्या कोणतो दुसरा शहा, त्यांनी हात वरती बांधून ठेवलेत, इथे खालती छळतायत. काय आणतायत आपल्या परत राज्यामध्ये? हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये तर होतच, ह्याही सरकारमध्ये प्रत्येक गोष्टीत तुम्ही जातीयवाद आणणार. मुख्यमंत्री चांगला आहे का वाईट आहे, यापेक्षा मुख्यमंत्री ब्राह्मण आहे का ब्राह्मणेतर आहे हे पाहायचं आता. आणि याच्यावरची राजकारण करत बसता आणि त्याचा बळी कोणाचा देता तुम्ही? बाबासाहेब पुरंदरेंचा. मला कळत नाही त्या शरद पवारांना काय झालंय, काय जाणता राजा म्हणे. जातीपातीच्या गोष्टीला तुम्ही खतपाणी घालता आणि ते इथलं एक ठाण्याचं वळवळट आहे. लाज वाटत नाही या लोकांना? आपण काय बोलतोय, कोणाबद्दल बोलतोय?
ज्या माणसाने संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी संपूर्ण हयात घालवली अख्खी, आज 92-93 वर्षाचं वय आहे त्यांचं, त्यांना एकेरीत हाका मारता, एकेरीत बोलता. बरं, इतिहासाबद्दल तुम्हाला जर समजा शंका असेल, चर्चा करा. जगभर होतात, पूर्वीही व्हायच्या. मला आजही आठवते, मला म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या दिवशी झाला, कोणत्या साली झाला, याच्यावरती एक समिती बसवली होती. समिती होती, चर्चा करा. पण चर्चा करायच्या नाहीये, जातीचं विष पसरवायचं आहे ना, जातीचं विष पसरवायचंय. माझा कोण तो देवेंद्र फडणवीस वगैरे माझे कोण लागत नाहीत ते, पण त्यांच्यावरती टार्गेट करण्यासाठी म्हणून तुम्ही बरोबर बाबासाहेब पुरंदरेंचं नाव महाराष्ट्र भूषण म्हणून आणता आणि बरोबर त्याच्यावरती राजकारण खेळायला लागता. लाजा नाही वाटत? जो माणूस दिवस रात्र दुसरा विचार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरा विचार नाही. बरं, बोलतायत त्यांचा इतिहास काय? त्यांचा कोणी तपासायचा इतिहास? त्याच्यावर फक्त शंकाच आहेत. काय घाण करून ठेवलं या. हा राष्ट्रवादी नावाचा पक्ष ज्या दिवशी जन्माला आला ना, त्या दिवशी हे सगळं सुरू झालं महाराष्ट्रामध्ये. आधी होतं, नायाशातला भाग नाही, आधी होतं, पण ह्यांनी फारच उघडपणे करायला सुरुवात केली, फारच उघडपणे. प्रत्येक आमचे महापुरुष, आमच्या महापुरुषांना जातीची लेबलं लावायची. छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर ब्राह्मणांचे, आमचे हे महात्मा ज्योतिबा फुले माळ्यांचे, हे यांचे, हे त्यांचे, म्हणजे त्यांनीच पुजायचे, बाकीच्यांनी नाही पुजायचे. काय हा काय महाराष्ट्र आहे? ज्या महाराष्ट्राने आजपर्यंत देशाला विचार दिला, तो महाराष्ट्र आज असा खितपत पडलाय जातीपातीत. माझे तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जेवढे कोणी पदाधिकारी, जेवढे माझे सहकारी असतील, या जातीपातीला तुमच्यामध्ये कुठेही थारा देता कामा नये. तुम्ही कुठेही थारा असता कामा नये. व्यक्ती ही गुण आणि दोष बघून घ्यावी, जात बघून नाही. मी कधी बघितलं तुमच्याकडे? आमच्यावरती कधी संस्कारच झाले नाहीत या गोष्टींचे. आम्हाला माहितीच नाही. मला आता व्यासपीठावरती कोण आहे, तुम्ही कुठच्या जातीचे आहात, मला गरजही नाही त्या गोष्टींची. मराठी आहात, महाराष्ट्रासाठी झट्टा, कुठच्याही जातीचे असाल तुम्ही. इतके सगळे कष्ट घेतल्यावरती मी ज्यावेळेला त्या बाबासाहेबांना जेव्हा भेटतो, काय त्रास होतो असेल हो त्या माणसाला आतमध्ये. चर्चा करायला कोणी यायला तयार नाही, कोणी बोलायला तयार नाही. आणि ह्यांचं हे ठरलेलं असतं पहिल्यांदा हे सगळं जातीवरती, कारण मतदान पाहिजे, मतदान, सारखं मतदान. काही नाही मिळालं मग आरक्षण काढा, नाही तर हे जातीचे प्रकार काढा, त्यातनं काहीतरी डिवचा लोकांना, त्यातनं माती भडकवा. यातनं हाताला काय लागणार नाही. हे आता सरकार सांगतंय मराठी ही म्हणे राजभाषा आहे. आत्ता म्हणे किती वर्ष झाली आपल्याला संयुक्त महाराष्ट्र होऊन? 55 वर्ष झाली. 55 वर्षानंतर कळलं, अरे महाराष्ट्राची राजभाषा मराठी. हे काय सरकारकडनं सर्टिफिकेटची गरज होती काय? पण काही नाही, आपले नको ती मेडल लावून घ्यायची छातीला स्वतःहूनच. राजभाषा म्हणताय तुम्ही? काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? मी आणलेत हे कागदपत्र, आणलेत मुद्दा म्हणून तुम्हाला दाखवायला. एक 10-8 दिवसापूर्वी माझ्याकडे काही लोक येऊन गेले मुंबई ठाण्यामध्ये. बघा, म्हणजे मी तुम्हाला सांगतोय की कुठेही फरक पडलेला नाही. सरकार बदललं तरी काहीही फरक पडलेला नाहीये.
आणि तुम्ही याच्यासाठी जागृत राहणं गरजेचं आहे. मी माझ्या मागच्या एका भाषणामध्ये मी सांगितलं होतं की माझे आजोबा काय म्हणाले होते, जिथे अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ ही बसलीच पाहिजे. काही कशाचा विचार करू नका. केसेस पडतील, सत्ता आल्यावरती काढून टाकू. या कुठल्या गोष्टीचा विचार करत बसायचा आणि हे सगळे नादान वाटेल त्या गोष्टी करत बसणार इथे. मुंबई, ठाणा या सगळ्या परिसरामध्ये नवीन रिक्षाची आणि टॅक्सीची परमिट्स दिली जात आहेत. माहिती आहेत तुम्हाला? आम्हाला माहितीच नाही, आमच्या मराठी मुलांना माहितीच नाही, कल्पनाच नाही. आम्ही सगळं हसण्यावारी नेतो. आणि आपल्याच ठिकाणी, आपल्याच महाराष्ट्रामध्ये, या मुंबई आणि सगळ्या ठिकाणी आपले मराठी तहसीलदार या बाहेरून आलेल्या सगळ्या लोकांना खोटी सर्टिफिकेट देत आहेत, खोटे बॅच देत आहेत. पैसे खाऊन आपलंच कुंपणच शेत खात आहे. हे मला सगळे झेरॉक्स त्याच्या कॉपीज मिळाल्या. महानंद मिश्र, कसले? हायस्कूल परीक्षा 1989, माध्यमिक शिक्षा परिषद उत्तर प्रदेश, सर्टिफिकेट आहे. खाली सही करणारा महानंद मिश्र सचिव, त्याची एक ही सही वेगळी. कोणाला फोटो काढायचा काढून घ्या. त्याच ह्याचं माध्यमिक शिक्षा परिषद उत्तर प्रदेश हायस्कूल परीक्षा 1988, महानंद मिश्रा, दुसरी सही, वेगळी सही. माध्यमिक शिक्षा परिषद उत्तर प्रदेश हायस्कूल परीक्षा 1986, महानंद मिश्रा, तिसरी सही, वेगळी सही. कम्प्युटरने विषय टाकलेले असतात, इथे विषय हाताने लिहिलेले आहेत. हे आपण हसतो म्हणून हे माजतात. आपण हे हसण्यावारी नेतो, तुमच्या लक्षात येत नाहीये. हे फक्त हा विषय उत्तर प्रदेश, बिहार वगैरे असा नाहीये. याच्यामध्ये जवळपास, मला जी माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे, जवळपास याच्यामध्ये या सगळ्या प्रांतामधून आलेले लोक आहेत आणि याच्यातले जवळपास 30 ते 40% लोक हे बांगलादेशातून आलेत. विचार करा तुम्ही, ज्या वेळेला ह्या लोकांना टॅक्सी आणि रिक्षाची ज्याला परमिट्स मिळणार, ज्याला त्यांच्याकडे बॅज येणार, बॅज आला की लक्षात ठेवा हे या महाराष्ट्राचे इथले नागरिक झाले, यांना मतदानाचा अधिकार येणार. आणि या सगळ्यांना पोचण्याचं काम दुर्दैवाने आपल्याकडची भारतीय जनता पक्ष करते. आज त्या भारतीय जनता पक्षाचा, कुठे गेला होतो माणूस, कुठे आहे ते पेपर? हा बघा, भाजपा कार्यकर्ता दिनेश पवार खोटी 1000 रुपयामध्ये आधार कार्ड वाटताना त्याला पकडलंय काल आपल्या लोकांनी, आपले सत्यवान वगैरे या सगळ्या लोकांनी. खोटी. भाजपचा कार्यकर्ता, एका ठिकाणी सुरू आहे, कित्येक ठिकाणी सुरू असेल. तुम्ही गाफील, आम्ही गाफील. निवडणुकीच्या वेळेला विचार करायचा, मतं कुठे गेली, ही अशी मतं वाढली, ही कोण माणसं आहेत, कुठून आलीत, काही आम्हाला पत्ता नाही, थांग पत्ता नाहीये. जे काँग्रेस करायचे तेच भाजप करते आणि म्हणे पार्टी विथ डिफरन्स. हा वेगळेपणा तुमचा. तुमचे लोक खोटी आधार कार्ड 1,000 रुपयाला घेऊन तुम्ही भरताय, बाहेरच्या लोकांना भरताय. मुंबई, ठाणा, पुणा, नाशिक या सगळ्या ठिकाणचं, शहरांमधलं तुम्ही लोकसंख्या वाढवताय, खोटी माणसं भरताय. आमचं लक्ष नाही, आमचं कोणाचं लक्ष नाही, आम्हाला माहिती नाही. उद्या आम्ही कोणाच्या रिक्षात बसणार आहोत, कोणाच्या टॅक्सीमध्ये बसणार आहोत, आम्हाला कल्पना नाही. आधीच संपूर्ण देशाचा विचका झालाय. त्या दिवशी तो याकूब मेमन
त्याला फाशी दिली, तमाशा बनवून टाकला, तमाशा बनवला. काय म्हणजे ह्या गोष्टीचं काही गांभीर्य? मुंबईमधल्या बॉम्बस्फोटामधला आरोपी, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणारा आरोपी, सहभाग असणारा आरोपी, त्याला फाशी दिली जाते. काय पण आमची न्यायालय 22 वर्षांनी निर्णय लागतो. 22 वर्ष लागतात त्याला. एक देशद्रोही ज्याने इतक्या लोकांना बॉम्बस्फोटामध्ये ठार मारले 92-93 साली, त्याचा तमाशा बनवून ठेवला. मला त्या संपूर्ण ती घटना पाहत असताना मला असं वाटलं की आजच्या या सरकारला, राज्यातल्या किंवा केंद्रातल्या, यांना या देशामध्ये दंगली हव्या आहेत. यांना दंगल हवी आहे याच्यासाठी म्हणून हे सगळं सुरू आहे. अन्यथा तिकडे फाशी दिली, मग किती वाजता येणार विमान? फाशीच्या आधी त्यांनी काय खाल्लं? मग तो काय करत होता? मग त्याला कशी पुस्तकं दिली? आणि आमच्या मीडियाचे लोक चवी चवीने खातायत, चवी चवीने खातायत. आमच्याही लोकांना काही वाटत नाही, विकलं जात आहे म्हणून काही विकतायत. तो काय बोलला? कविता दिल्या, मी लेख दिला. 2-2 चॅनलवरची भांडणं. तो काहीतरी हे बोलला, मग अजून ह्याने काहीतरी अजून चढवून सांगितलं. हे चाललंय. एका चॅनलवरती तर याकूब मेमनच्या कुटुंबियांची मुलाखती सुरू आहेत. टाइम्स ऑफ इंडिया सारखा न्यूजपेपर फाशी दिल्यानंतर ज्या दिवशी तिकडे इथे आणलं, त्याला इथे आणला, त्याच्यानंतर आणल्यानंतर टाइम्स ऑफ इंडियामध्ये दुसऱ्या दिवशी 8 फोटो. ज्या दिवशी आमचे एपीजे अब्दुल कलाम गेले त्यांचा 1 फोटो. कलामांचा 1 फोटो, देशभक्ताचा 1 फोटो, देशद्रोहाचे 8 फोटो. हे आमच्याकडच्या वर्तमानपत्रातलं आणि चॅनलमधलं वाचतो, बोलायचं नाही. काय सांगतो काय होत आपण? काय म्हणायचं काय तुम्हाला? टाइम्स ऑफ इंडिया मधल्या पहिल्या पानावरची पहिली बातमी काय? कोणाबद्दल बोलता आहात तुम्ही? देशद्रोह्याबद्दल बोलता आहात. त्याची पहिली बातमी काय? की याकूबला त्याच्या लहान मुलीला मिठी नाही शेवटची मारता आली. याला कळलं तिथे डेस्कवर बसून. ही पत्रकारिता आम्ही मान्य करायची, पत्रकारांनी आम्हाला शिव्या घालायच्या, आम्ही काय बोलायचं नाही. बरं, न्यायालय कमाल आहे त्या न्यायालयांची. एरवी न्यायासाठी सुट्ट्या सांगतात. दिवाळीची सुट्टी आहे, मे महिन्याची सुट्टी आहे, ही सुट्टी आहे, ती सुट्टी आहे. याकूब मेमनसाठी 3 वाजता सुप्रीम कोर्ट उघडतं. 3 वाजता, रात्री 3 वाजता चर्चा. काय काय वाटतं काय? म्हणजे काय असेल का हा इन्व्हॉल्व का नसेल? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं? काय चाललंय काय? सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आपल्याकडचे काही भामटे, त्या कोणतं भट, भिकारडा महेश भट, तो नसरुद्दीन शाह, ते वेनेसडे चित्रपटात ह्याच्याबरोबर उलटी भूमिका केली. तिथे अतिरेकांना ठार मारायला निघाले आणि बाहेर पडल्यावरती त्याला फाशी देऊ नये म्हणून पत्र देता तुम्ही. राम जेठमलानी ते तर फिरलेलं आहे टाळकं. राम जेठमलानींकडनं मला तर अपेक्षा पण नाहीत कुठच्या, कारण ते काही करू शकतात. मी माझ्या गेल्या 2009च्या कधीच्या मी लोकसभेच्या वेळेला मी बोललो होतो की जो माणूस आमच्या देशाच्या पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्याची केस जो माणूस हातामध्ये घेतो त्याला राज ठाकरे कधी माफ नाही करणार, कधीच नाही. आमच्या पंतप्रधानाच्या मारेकऱ्याची केस हातामध्ये घेता तुम्ही. तेच हे जेठमलानी. 200-250 माणसं उठतात, तो एक सलमान खान बेअक्कल. काही त्याला काही अक्कल नाही. बरं, वडील कुठे, तू कुठे?
माझे वडील सलीम साहेब हा आदर करण्यासारखा माणूस, याला माहित नाही. रात्रीचे 2-2:30-3 वाजता ना, कळलं नाही ट्विटरवर काय चाललंय, आपण काय बोलतो. पण तो याला तर त्याला अक्कल नाही, त्याला त्याचं कायद्याचं ज्ञान नाही, तो पेपर वाचत नाही. मी सलीम साहेबच एकदा बोलले होते, त्याला कोणीतरी एकदा प्रश्न विचारला की तुम्ही वाचन करता, एवढी तुमची मुलं वाचन करतात का? ते बोलले दरवाजाच्या बाहेरचे 4-4 दिवस पेपर उचललेले नसतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं नाही, हे तर सुज्ञ आहेत, यांना तर कळायला पाहिजे होतं, यांना तर माहिती असायला पाहिजे होतं या सगळ्या गोष्टींचं. मला त्यावेळेला पत्रकारांनी विचारलं मग त्याचे काय, त्या अपघाताच्या वेळेला तुम्ही त्याच्या घरी गेला होता? त्याच्या घरी गेलो होतो, त्याच्या वडिलांना भेटायला. त्या घरामध्ये त्या सलीम खान यांचे आणि माझे खूप जुने संबंध आहेत आणि घरगुती संबंध आहेत. हा माणूस माझ्या अतिशय वाईट काळामध्ये माझ्या मागे उभा राहिलाय खंबीरपणे. सलमान खान दोषी, मी काय सांगायला निघालो होतो काय? नाही, त्याला माफ करा, त्याने काय ऍक्सिडेंट केलेलं नाही. न्यायालयाने जी शिक्षा त्याला दिलेली आहे ती शिक्षा होणारच आहे, जी काय व्हायचं ते होईल, मी थोडी सांगतोय. पण माझं कर्तव्य म्हणून मी सलीम खानना भेटायला तिकडे गेलो होतो. पण या याकूब मेमनच्या बाबतीत ज्या वेळेला सलमानने हे वक्तव्य केलं, या असल्या गोष्टींच्या बाबतीत मी मैत्री धरत नाही मी कधी. काय परिस्थिती आज ओढवलेली आहे, काय चालू आहे. तो कोण, शकील, कोण छोटा शकीलच्या मुलाखती छापतायत. काय बोलला टायगर मेमन, त्याच्या आई बरोबर काय फोनवरती बोलला, यांना कळलं. आता जर यांना कळलं असेल तर याचा अर्थ पोलीस खात्यातले कोणतरी माणसं यांना इन्फॉर्मेशन देत आहेत, त्यांना माहिती देत आहेत, ज्याच्यातनं आज या देशातल्या नागरिकांची माथी भडकावीत, ज्याच्यातनं दंगली या देशामध्ये व्हाव्यात, ज्याच्यातनं बॉम्बस्फोट परत व्हावेत, ज्याच्यातनं हे सतत काहीतरी घडत राहावं आणि ज्यांची सरकारं आहेत त्यांच्या पदरात फक्त मतं पडत राहावीत, याच्यासाठीचे हे सगळे उद्योग सुरू आहेत. आता याच्यासाठीचे हे सगळे उद्योग सुरू आहेत. निवडणुकांच्या तोंड्यावरती फक्त दंगली घडवत राहायच्या. ते हरामजादे 2 भाऊ आहेतच, ते ओवेसी, साले ही फुरशी सगळी इथेच येणार. वाटेल ते तोंडाला येतील ते बडबडत बसतात ही माणसं, त्यांच्यावरती काही नाही. आणि मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राची मराठी माणसाची बाजू मांडली. माझ्यावर 92 केसेस टाकता आणि ह्यांच्यावर एक पण केस टाकत नाही तुम्ही. हे सगळं सरकारी आशीर्वादाने. होय, मी जबाबदारीने बोलतोय, सरकारी आशीर्वादाने सगळ्या यांच्या गोष्टी सुरू आहेत की तुम्ही हे सगळे बोला, तुम्ही माथी भडकवा, ज्याच्यातनं हिंदूंची माथी भडकतील, मतदान आम्हाला. वेड्या वाकड्या गोष्टी मी महाराष्ट्रात नाही सहन करणार. मागच्या वेळेला एक मोर्चा काढला होता त्या ओवेसीच्या लोकांनी, ज्यावेळेला हे आझाद मैदानावरती, त्याला मोर्चाने उत्तर आपण दिलंय. बाकीचे लोक सगळे शेपट्या घालून बसले होते त्यावेळेला. कोण पुढे नव्हते आले. आणि आपण मोर्चा जाहीर केल्यावरती मग तिकडे जा, मग त्या काहीतरी स्मारकाला बघा, डागडुजी करा, काही लागलं तर नाही ना. तेव्हा कोणाची हिंमत नाही झाली. पण या ओवेसी आणि या सगळ्या बंधूंना आणि या बाकीच्या लोकांना मी सांगून ठेवतोय, आत्ता सांगतोय, आपल्या समोर सांगतोय, सर्वांच्या साक्षीने सांगतोय, वेड वाकडं जर महाराष्ट्रात काही घडवण्याचा प्रयत्न केला तर राज ठाकरेची गाठ आहे म्हणून लक्षात ठेवा तुम्ही सगळे. रस्त्यावर बाहेर काढून फोडून काढेन. न्यायालयाने देखील या गोष्टींचा विचार केला पाहिजे. हे काय माणसं बोलतात आणि काय चाललंय.
याकोबच्या केसला 22 वर्ष लागतात आणि आमच्या गणपतीचा आणि दहीहंडीचा निर्णय फटाक. सगळ्यावर बंदी. दहीहंडी म्हणे काय 20 फुटाची करायची, मग काय घरातल्या घरात फोडू. बरं, हे निर्णय देणारे कोण असतात, काय असतात? मी तुम्हाला सांगतो, माझं तर मागणी आहे, हे जेवढे देशभरामधले जेवढे न्यायाधीश आहेत ना, हे जोपर्यंत न्यायाधीश तिथे त्या खुर्चीत बसलेत तोपर्यंत त्यांचे मोबाईल काढून घ्या, त्यांची इंटरनेट सर्व्हिस काढून घ्या, त्यांच्याकडचे वर्तमानपत्र बंद करून टाका आणि त्यांच्याकडचे चॅनल बंद करून टाका. जो निर्णय येईल तो तात्काळ येईल आणि कायद्याने येईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणाकडे हे प्रकरण आहे त्या न्यायाधीशाचं कधीही वर्तमानपत्रात आणि चॅनलवरती नाव येता कामा नये. बघा कसे पटापटा निर्णय देतील. सलमान खानची केस, ऍक्सिडेंटची केस, 12 वर्ष. काय तपासताय काय? मला एकदा समजून तर सांगा, काय तपासताय? 12 वर्ष लागतात या गोष्टींना? नाही, प्रत्येक वेळेला बातमी येणार, मग बातमी आली की मग त्या न्यायाधीशाचं नाव येणार, मग न्यायाधीश खाली सगळं सांगणार, मग चालू कोर्टापुढे सुरू. मी भीतीने सांगत नाहीये ही कुठची गोष्ट. या न्यायालयांबद्दल आम्हाला आदर आहे, तो घालवू नका तुम्ही. ही माझी न्यायाधीशांना विनंती आहे. जो निर्णय असेल तो कायद्याने तुम्हाला द्यावा लागेल. वर्तमानपत्र आणि चॅनल बघून तुम्ही निर्णय नाही देता कामा. काय येतं मध्येच म्हणजे पब्लिक आउटक्राय, त्याचा काय संबंध? बरं, पब्लिक आउटक्राय तुम्हाला कुठून कळला? वर्तमानपत्रातनं, चॅनलवरनं. बंद करून टाका ते पहिले चॅनल्स, बंद करून टाका वर्तमानपत्र यांच्या घरी जायची. जोपर्यंत न्यायाधीश आहेत तोपर्यंत ह्यांना हे सगळं बंद असलं पाहिजे, तर हे न्यायालयामध्ये न्यायाची बाजू धरतील आणि कायद्याने तात्काळ निर्णय देतील. इतके प्रलंबित सगळे आजपर्यंत केसेस आहेत या देशामध्ये, सुटत नाहीत. लोक चक्रा मारतायत, चपला झिजतायत, आयुष्य जातंय, निर्णय नाही. सगळ्या ठिकाणची परिस्थिती आपण जर बघितली, आज देशामधली परिस्थिती, महाराष्ट्रातली परिस्थिती, काय महाराष्ट्रातली परिस्थिती, काय चाललंय तिथे वरती नरेंद्र मोदींचं? कसली मन की बात, बोलतच नाहीत, मौन की बात. बरं, हेच आरोप करत होते मनमोहन सिंग बोलत नाहीत, आता हेही बोलत नाहीत. मूळ विषयावरती बोलता येत नाही, सांगता येत नाही. आज जी देशामध्ये जी अराजकाची परिस्थिती आहे, काय आजकाल कळलं तिथे कुठेतरी कोकणामध्ये कोणतरी अतिरेकी शिरले. चला, आमचा सगळ्या बाजूने गेट ऑफ इंडिया येतोय तो घुसतोय. बरं, खरे आहेत, खोटे आहेत, का निवडणुकांसाठी आले आहेत? बातम्या चालू ठेवायच्या, माती भडकवायची, मतदान मिळालं की निघून गेले. हे सगळं प्रकरण वाढत असताना नरेंद्र मोदींनी या विषयावरती बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. देशातली जनता, देशातली लोक आज भयभीत आहेत. या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मी मागे जेव्हा विधानसभेच्या वेळेला बोललो होतो, नरेंद्र मोदी ही खरं बोलायला गेलं तर ही शेवटची आशा आहे. पण ते जर असे वागायला लागले, ते जर अशा पद्धतीने वागायला लागले, ते जर गुजरातचा जप करत राहिले, कसं होणार? आणि ते तिथे बसलेत आणि ते अमित शहा इथे त्यांचे ते काय पक्षाचे अध्यक्ष म्हणून. मुंबईमधल्या गुजराती समाजाला काय झालं? काही भागांमध्ये तर काही गुजराती समाजाला फेफरच आलंय, नॉनव्हेज खायचं नाही. अरे तुम्हाला नसेल झेपत तर तुम्ही गप्पा बसा ना घरात. याचा खाण्यापिण्याशी काय संबंध? हे आलं कुठून नवीन हे सगळं? हे सगळं पहिल्यांदा त्या दक्षिण मुंबईमध्ये सगळं सुरू झालं. जेवढी नॉन व्हेजिटेरियन रेस्टॉरंट्स आहेत तेवढी सगळी बंद करायला लावायची. ही कुठची वेगळी दहशत? काय प्रकार सुरू आहे? एका बाजूला हे सगळे खोटे परवाने दिले जात आहेत, एका बाजूला खोटी आधार कार्ड दिली जात आहेत, एका बाजूला हा सगळा सामाजिक सगळा मात चढत चाललाय आणि त्याच्यामध्ये होरपळतोय कोण? आमचा मराठी माणूस. 10 दिशांना बघतोय, समजत नाहीये काय चाललंय, काय होणार आहे, काय घडतंय. आमची कुठे जाणार माणसं, आमची इमारत कोसळून मरणार माणसं.
तुम्हाला नंतर वेळ देतो मी. हो बरोबर आहे. नाही नाही एक मिनिट एक मिनिट ताई ऐका जर मी त्याच्यावरतीच बोलतोय, जरा ऐका. तुम्ही आतमध्ये येऊन नंतर मला भेटा. आपण काही चुकीचं बोलत नाही आहात. ही व्यथा आहे. हे खरं भय आहे की आज रात्री झोपलोय तर सकाळी आम्ही जिवंत असू की नसू माहीत नाही. अशी आज आमच्या शहरामधली आज तिथे परिस्थिती, जिथे मराठी माणूस आज जीव मुठीत धरून राहतोय. कधी इमारत कोसळेल माहीत नाही. आमच्या महानगरपालिकांचं लक्ष नाही. सगळ्यांचं भलतीकडेच लक्ष. सगळे वेगवेगळ्या ठिकाणी पैसे कमवण्यात गुंतलेत. सगळे पैसे कमवण्यात. चला 7 पिढ्यांची जबाबदारी ह्यांच्यावरतीच पडली आहे. पुढचे 6 अपंगच निघणार आहेत जणू काय. ह्या असल्या सगळ्या गोष्टींमधनं वाट काढत असताना तुम्ही मशालीसारखं राहिलं पाहिजे. मागचा पुढचा कसलाही विचार न करता जिथे जिथे मराठी माणसाला त्रास होत असेल, जिकडे जिकडेही लोक असतील, तुम्ही तिकडे आधार म्हणून वाटला पाहिजेत, कार्ड म्हणून नाहीत. आज या सगळ्या गोष्टींमधनं आपल्याला वाटचाल करत पुढे जायचंय. हे इतकं सगळ्या घाणेरड्या गोष्टीने इतकं सगळं गटार तुंबलेलं आहे. हे सगळं गटार आपल्याला साफ करायला लागणार आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे हे सगळे जे विषय मी तुम्हाला आता सगळे सांगितले, इथे तुमची लाथ ही बसलीच पाहिजे. ही आपली वाहतूक सेनेचे लोक कुठे आहेत? त्यांनी हातात घेतला पाहिजे हा सगळा विषय. तुम्ही बाकीच्यांनी हा सगळा विषय हातामध्ये घेतला पाहिजे, हा सगळ्या रिक्षा टॅक्सांचा. आणि आज जर तुम्ही गाफेल राहिलात या सगळ्या गोष्टींमध्ये, राज ठाकरे सतत सांगतोय, लोकांना असं वाटतंय राज ठाकरेला काहीतरी उत्तर प्रदेश आणि बिहार बद्दल काहीतरी द्वेष आहे. मला कसला आला द्वेष? आज माझ्या महाराष्ट्रामध्ये आज चाकणसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी अनेक ठिकाणी आज नवीन उद्योग आणतायत. मुख्यमंत्री जाहीर करतायत की आम्ही एवढी इन्व्हेस्टमेंट आणू, आम्ही इतके पैसे आणतो आहोत, आम्ही हा कंपनी इथे आणतो आहोत. कितीही कंपन्या आणा, अभिनंदन तुमचं त्याबद्दल. पण ज्या कंपन्या येतील तिकडे माझी मराठी मुलं आणि मराठी मुलीच लागल्या पाहिजेत. बाहेरच्या प्रांतातले अजिबात खपवून घेतले जाणार नाही. इथे इथली मुलं कामासाठी हात पसरतायत, बाहेर पडतायत. काम मिळत नाहीये, नोकऱ्या मिळत नाहीयेत. आमच्या महाराष्ट्रामध्ये उद्योग निर्माण होतात आणि आमच्या मुलांना मिळत नाहीयेत. बाहेरचे लोक येऊन घेऊन जात आहेत. आमच्याकडच्या महाराष्ट्रातले परवाने आमच्या मुलांना, मराठी मुलांना माहिती नाही. टॅक्सीचे परवाने निघाले आहेत, रिक्षाचे परवाने निघाले आहेत, काम करायला तयार आहेत मुलं. माहितीच नाही, सांगितलंच जात नाही. या सगळ्या गोष्टींवरती तुमचं बारीक नजर असणं गरजेचं आहे. तुमची बारीक नजर असणं गरजेचं आहे. ती जर असेल तर ह्या कोणाची हिंमत होईल या असल्या गोष्टी करायची? आणि म्हणून तुम्हाला फक्त एवढंच सांगतोय, जागृत राहा, जागृत राहा, जागृत राहा. हे सगळं जे महाराष्ट्राचं हे वाटोळं करतायत, या सगळ्यांना आपल्याला खाली खेचणं गरजेचं आहे. मी हे सत्तेसाठी वगैरे सांगत नाही, सत्तेचा लालचीही नाही मी. आपली सत्ता रस्त्यावर. ही सगळ्यात महत्वाची. मराठी जनतेबरोबर आपण असणं गरजेचं आहे. त्यांना आपण बरोबर आहोत असं वाटणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही सगळेजण कामाला लागणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोमाने मोठ्या प्रमाणात कामाला लागावं असे एक आवाहन करतो. आणि आज आपण इतक्या सगळ्या मोठ्या प्रमाणावर इथं आलात त्याबद्दल धन्यवाद देतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.